सर्वांना नमस्कार. मी अर्जुन जाधव मंडळाधिकारी कळले. सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरणे चालू असून त्यामध्ये भात व नागली पिकासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहे. जे पीक विम्याचं जे पोर्टल आहे केंद्र शासनाने त्यावरती अर्ज स्वीकारण्यात येत असून भात पिकासाठी 65,000 रुपये प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम आहे. त्यासाठी जो शेतकरी हिस्सा आहे 2% प्रमाणे शेतकरी हिस्सा 650 रुपये प्रति हेक्टर आहे. 10 गुंठे कमीत कमी 10 गुंठे क्षेत्र लागतं. त्याचबरोबर नागली पिकासाठी 40,000 रुपये विमा संरक्षित रक्कम असून 400 रुपये प्रति हेक्टरला विमा शेतकरी हप्ता विमा रक्कम आहे. त्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै असून मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपल्या पिकाला नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपण विमा भात व नागली पिकाचा विमा काढावा व आपले भात व नागली पीक संरक्षित करावे. त्याचबरोबर यामध्ये 70% जोखीम स्तर असून आणि जे महत्त्वाचे जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये फार्मर आय डी ते अनिवार्य आहे. त्याचबरोबर तुमचं 7/12 अटक, बँक पासबुक व आधार कार्ड आणि पीक विमा काढल्याच्या नंतर तुम्हाला ई-पीक पाहणी करायची आहे, अनिवार्य आहे. आणि त्यासाठी जे तुमच्या गावातले जे ई-पीक पाहणी सहाय्यक आहेत त्यांच्यामार्फत ई-पीक पाहणी करून घ्यावी. त्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण. धन्यवाद.